राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेसाठी महत्वाची बैठक। ही बौद्ध धम्म परिषद 2 मार्च 2025 रोजी हुतात्मा अनंत कान्होरे मैदान येथे होणार आहे। या बौद्ध धर्म परिषदेसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती। या कार्यक्रमाला राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी सर्वपक्ष अध्यक्ष रामदासजी आठवले व राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे विविध मंत्री व देशातील बौद्ध धर्म गुरु या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहे, अशी माहिती सुद्धा अर्जुन नाना पगारे यांनी कार्यकर्त्यांना दिली। बैठकीच्या वेळेस रिपब्लिकन पार्टी आठवले पक्षाचे शहराध्यक्ष व समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या संपर्क कार्यालयावर महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। या बैठकीला शहरातल्या विविध भागातून आरपीआयचे कार्यकर्ते दाखल झाले होते। या बैठकीमध्ये बौद्ध धर्म परिषदेच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं व समाजाचा नागरिकांमध्ये जनजागृती कशी करावी आणि कार्यक्रम जास्तीत जास्त कसा यशस्वी करण्यात यावा यासाठी महत्त्वाची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना अर्जुन नाना पगारे यांनी मार्गदर्शन केले व समाजातील सर्व नागरिकांपर्यंत या कार्यक्रमाची माहिती आपल्या कार्यकर्त्यांना पोहोचवावी व जास्तीत जास्त समाजाच्या लोकांना या कार्यक्रमासाठी येण्याची माहिती द्यावी व इतरही समाजातील लोकांपर्यंत हा मेसेज देऊन या कार्यक्रमाला येण्याचं आवाहन करावे, यासाठी या बैठकीचं आयोजन अर्जुन नाना पगारे यांनी केलं होतं। ही बैठक त्यांच्या कार्यालयावर घेण्यात आली। यावेळी व्यासपीठावर मुकेश अण्णा साळवे व शंकर अवचरे व अर्जुन नाना पगारे व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली। अर्जुन नाना पगारे यांनी जनतेला आवाहन केलं की हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे। यावेळी श्याम गांगुर्डे, सोनू निकम, शेखर साळवे, बाळ साळवे, कुलदीप उबाळे, पंकज गांगुर्डे, दशरथ गांगुर्डे, अक्षय लोखंडे, तुषार सूर्यवंशी, विशाल पिल्ले, विजय केदारे, रोहित रोकडे, बंटी दोंदे, आरपीआय आठवले गटाचे आलेले पदाधिकारी उपस्थित होते। येणाऱ्या 2 मार्च रोजी अनंत कान्होरे गोल्फ क्लब मैदान येथे राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषद ही आयोजित करण्यात आलेली आहे। युद्ध नको तर बुद्ध हवा, चलो बुद्ध की ओर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब, तसेच केंद्रीय मंत्री किरण रिजिजू हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्याच्यानंतर देशातील सर्व भिक्खू संघ हा उपस्थित राहणार आहे। इतर देशातील सुद्धा बनते भिक्खू संघ हा मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। तर मी शहराच्या वतीने आणि समाज बांधवांना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कार्यकर्ते मी सर्वांना आवाहन करेल, विनंती करेल का आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहा अशी मी आपल्याला विनंती करतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय लव। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।